नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेली एक मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी 3 अट्टल चोरांना अटक करण्यात आली आहे। फिर्यादी अंजुम अनीस कुरेशी या हैदराबाद येथे एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश केला होता। चोरांनी घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 3 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची सखोल चौकशी केली असता मोहम्मद नूर उर्फ अंपायर नसीरुद्दीन अन्सारी, सलमान खान वल्द इक्बाल खान आणि मोहम्मद फैजल मोहम्मद फैयाज अन्सारी यांनी या घरफोडीची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून 1,76,500 रुपयांची रोख रक्कम आणि 5,88,000 रुपये किमतीचे 6 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले। धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपीने चोरीच्या पैशातून खरेदी केलेली 3 लाख रुपये किमतीची वेंटो 4चाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे। पोलिसांनी चोरांकडून एकूण 10,64,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही धडक कारवाई पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस चांद शेख, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे आणि तपास पथकानं केली आहे। पोलीस स्टेशन यशोधरा नगर गुन्हा रजिस्टर नंबर 436/2026 मध्ये कलम 305(a), 331(3), 331(4) तर याच्यामधले जे फिर्यादी आहेत हे फिर्यादी लग्नानिमित्त 25 तारखेला 12/5/2026 रोजी ते लग्नाकरिता हैदराबादला गेले आणि ते जे आहे ते 1/6ला परत आले। जेव्हा ते परत आले तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घर कोणीतरी फोडलं आहे। तेव्हा त्यांनी 2/6ला आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर पोलीस स्टेशन यशोधरा नगरचे तपास पथकातले PSI कनसे व त्याच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे म्हणजे त्या परिसरात काही फुटेज होते, ते फुटेज बघून त्याच्यामध्ये जे त्याच भागातील राहणारे मोहम्मद नूर उर्फ अंपायर नसीरुद्दीन अन्सारी, सलमान खान वल्द इक्बाल खान व मोहम्मद फैजल मोहम्मद फैयाज अन्सारी राहणार सर्व कुंदनलाल गुप्ता नगर नूरी मस्जिद जवळ पोलीस स्टेशन यशोधरा नगर यांनी सदरचा गुन्हा केल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले म्हणून त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून 1,76,000 रुपये रोख, 5,88,000 रुपयाचा किमतीचा 6 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख रुपये किमतीची वेंटो कार जी आरोपीनं चोरीच्या मुद्देमालातून विकून त्याच्या पैशातून ती घेतली होती। ते आम्ही तपास हे जप्त केली आहे आणि सदरची कामगिरी ही पोलीस स्टेशन यशोधरा नगरचे तपास पथकाचे PSI कनसे, सदाशिव कनसे, पोलीस हवालदार कोडापे, पोलीस अंमलदार राहुल इंगोले, पोलीस अंमलदार साजिद खान, अमोल बेंडोडकर, निलेश मिश्रा, राकेश तिडके यांनी मान्य पोलीस उपायुक्त नित्यानंद झा साहेब, परिमंडळ 5 व श्री रोहित ओवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पार पाडली आहे। सदर प्रकरणामध्ये आरोपीच्या ताब्यातच सगळं मुद्देमाल होता। फक्त त्यांनी काही माल म्हणजे जे रोख रक्कम होती त्या रोख रकमेतून त्यांनी गाडी खरेदी केली होती। आपण ती गाडी जी आहे जप्त केली।